जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न आता गंभीर होत चाललाय। अनेक भागात पाणी टंचाई सुद्धा निर्माण झालेली आहे। बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात आजच्या घडीला केवळ 17% पाणी साठा शिल्लक असल्यानं पाणी टंचाईची चिंता सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हा पाणी साठा मे महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्यानं बुलढाणा शहरवासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना सुद्धा करावा लागणार आहे। तर बुलढाणा शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। बुलढाणा शहराला आपणास माहितीच आहे की येळगाव धरणावरून पूर्ण आपला हा सोर्स आहे येळगाववरून आणि तिथूनच आपल्याला पाणी पुरवठा होत असतो। सध्या जलसाठा डेड स्टॉक सोडून 17% जलसाठा फक्त आपल्या येळगाव धरणामध्ये शिल्लक आहे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला कोणती सध्या तरी चिंता नाही, परंतु जर दुर्दैवाने पाऊस लांबला तर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे वितरणाचे जे दिवस आहेत ते थोडे वाढू शकतात। त्यामुळे नागरिकांना या निमित्ताने मी आवाहन करतो की पाण्याचा वापर आपण काटकसरीने आणि जपून करावा।